सर काय सांगाल नारंगी बायपासचा जो ब्रिज आहे तो मागील अनेक वर्षापूर्वी रखडलेला आहे. आपण त्याची पाहणी केल्यात, नक्की अधिकाऱ्यांना काय निर्देश दिले? नारंगी ब्रिज जो आहे गेले वर्ष सव्वा वर्ष काम जवळपास रखडलेलं होतं. तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर यांनी स्वतः आता त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याप्रमाणे आज आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी यादी देखील केलेली. PWDचे इंजिनियर असतील किंवा रेल्वेचे अधिकारी असतील, स्थानिक पातळीवर त्यांना काही अडचणी येत होत्या. शासनाकडे पैसे नसल्या कारणाने कॉन्ट्रॅक्टर देखील अडचणीमध्ये होता. अशा वेळी त्यांना ज्या काही समस्या होत्या, ज्या अडचणी आहेत, त्याच्यात मात करण्यासाठी त्यांचे जे पण कॉन्ट्रॅक्टर आहेत, सप्लायर्स आहेत, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर चर्चा केली आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची सहमती दर्शवलेली आहे. आणि 15 दिवस ते सांगतात, परंतु 1 महिन्याच्या आत हा ब्रिज रहदारीसाठी मोकळा होईल. थोड्या प्रमाणात काहीतरी बदल देखील आपण निर्देश केले आहेत. काय नक्की ते बदल बदल निर्देश असं नाही, काही सीमावाद आहेत स्थानिक शेतकऱ्यांची. त्यानंतर तिकडूनचे पादचारी असतील त्यांना उतरण्यात चढण्यासाठी जिन्याची देखील आवश्यकता आहे. तसेच आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथे भविष्यामध्ये लिफ्ट लावण्यासाठी देखील काय प्रोव्हिजन करता येईल त्याची देखील पाहणी केलेली आहे.